तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। होंडा इंडियाने त्यांची ॲक्टिवा इलेक्ट्रिकमध्ये जर पाहिलं तर आज भारतीय मार्केटमध्ये जे आहे ते अनवील केलेली आहे। पण त्याचसोबत QC1 जी की फिक्स बॅटरीसोबत जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेली। तुम्ही गाडी ओव्हरऑल पाहू शकता। आता ॲक्टिवामध्ये काय झालं होतं की स्वॅपेबल बॅटरी दिली होती। आता त्या स्वॅपेबल बॅटरीमध्ये काय झालं होतं की जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला जास्त भेटत नव्हता, बट इथे जर पाहिलं जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चांगला भेटतो आणि तुम्ही हाफ साइज हेल्मेट आणि काही सामान वगैरे असेल ते देखील इझिली या ठिकाणी ठेवू शकता। ॲक्टिवामध्ये जशी स्वॅपेबल बॅटरी दिल्यामुळे तुम्हाला जास्त स्पेस जो आहे तो राहत नव्हता, तो इथे स्पेस चांगलाच राहतो। तुम्हाला इथे मिळून जाते की लावण्याची जागा, जे की या ठिकाणी तुम्ही ऑन ऑफ जे आहे ते करू शकता। त्यासोबत वरती जो डिस्प्ले हा तुम्हाला भेटतो LCD डिस्प्ले, ज्याच्यावरती तुम्ही जी माहिती ती घेऊ शकता। जसं की पाहिलं तर इथे 100% जी बॅटरी ती चार्ज आहे, स्पीड पाहू शकता, देन ट्रिप A ट्रिप B स्पीडोमीटर असे जे ऑप्शन आहे हे इथे देण्यात आलेले आहेत। रेअर प्रोफाईलने जर पाहिलं असं काही जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं। देन जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे असं चिंटू मिंटू देण्यात आलेले LED मध्ये तुम्हाला जे टर्न इंडिकेटर ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। जसं की ॲक्टिवामध्ये चार्जिंग पोर्ट नव्हता, तुम्हाला इथे जो QC1 मध्ये चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आले। सो तुम्ही इथनं जी बॅटरी ती चार्ज देखील करू शकता। जी पार्किंगमध्ये तुमचं चार्जिंग स्टेशन असतो तिथे इथे स्पेस जरा लिमिटेड आहे बरं का। तो सिलेंडर आहे, गॅस सिलेंडर, तो इथे बसणार नाही आहे। बाकी तुम्हाला इथे जो साईड स्टँड आहे तो देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे। फ्रंट साईडने जर पाहिलं तर फ्रंट साईडने तुम्हाला जे ओव्हरऑल डिझाईन आहे हे असं काय पाहायला भेटतं। ॲक्टिवामध्ये जसं आपण LEDs पाहिलं होतं तर इथे पूर्णपणे जे ब्लॅक मटेरियल ते यूज झालेलं आहे। फ्रंट साईडला LEDs मध्ये जे हेडलॅम्प आहेत ते मिळून जातात। जे की ॲक्टिवामध्ये जसं हेडलॅम्पचा सेटअप आहे तोच इथे तुम्हाला पाहायला मिळतो। आणि इथे जर पाहिलं तर जे ड्रम ब्रेकचा ऑप्शन आहे हा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। आता ह्या गाडीचा जर विषय आला तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला 1.5 किलोवॅट हॉवरचा जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे। आणि जी रेंज ऑफर करण्यात आली QC1 मध्ये ती देण्यात आलेली आहे 80 किलोमीटरची। गाडी अजून लॉन्च करण्यात आलेली नाही, सो लॉन्च ही जानेवारीमध्ये होऊ शकते। आणि आय विश गाडीची जी प्राइसिंग आहे ती 80,000 रुपये जी आहे ते ह्या गाडीची जी प्राइसिंग आहे ती असायला पाहिजे। QC1 मध्ये जो बॅटरी पॅक आहे हा फिक्स बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे। जसं की ॲक्टिवामध्ये स्वॅपेबल आहे तसा ह्या गाडीमध्ये स्वॅपेबल देण्यात आलेला नाही, फिक्स बॅटरी पॅक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बाकी भरपूर गर्दी बरं का इथे। प्राइसिंग ही माझ्या मते 80,000 रुपये असू शकते। सो काय वाटतं तुम्हाला, QC1 जे की होंडाने इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय मार्केटमध्ये अनवील केलेली आहे या संदर्भात काय वाटतं? आणि ओव्हरऑल जे फीचर्स आहेत, फिट अँड फिनिश क्वालिटी जी आहे ती तुम्हाला चांगली या गाडीमध्ये मिळणार आहे। बाकी लवकरच आपण ही गाडी चालवणार देखील आहोत, त्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया। धन्यवाद।